नवी मुंबई विमानतळावर आता काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होणार आहेत। अखेर हे बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज होत आहे आणि हा प्रकल्प देशातल्या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्पापैकी एक आहे। तर मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक बहु विमानतळ शहरामध्ये रूपांतरित करण्यासाठी आता सज्ज झालेले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा आता गर्दीचा ताण सुद्धा या नवीन विमानतळामुळे कमी होणार आहे। भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एका नव्या युगाची ही सुरुवात ठरणार आहे। तर एकदा आपण पाहूया कशा प्रकारे नवी मुंबईचं हे विमानतळ असणार आहे। 1160 एकर जागेमध्ये या विमानतळाचा विस्तार आहे। जवळपास 19,650 कोटी रुपयांचा खर्च या विमानतळासाठी करण्यात आलेला आहे। 2 धावपट्ट्या आहेत, 4 टर्मिनल आहेत। 4ही टर्मिनल एकमेकांशी जोडलेले आहेत। कुठेही चेकिंग बोर्डिंग हे शक्य आहे। ड्रायव्हर नसलेल्या भूमिगत ट्रेनमधून 4ही टर्मिनलवर फिरता येणार आहे। कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने देशातलं सर्वोत्तम असं हे विमानतळ ठरणार आहे। विमानतळावर एसजी कनेक्टिव्हिटी, 5G कनेक्टिव्हिटी आणि डीजी यात्रा ही सुविधा असणार आहे। टर्मिनल 1 मध्ये 22 सेल्फ बॅगेज ड्रॉप युनिट्स असतील, 29 एरो ब्रिजेस असतील। प्रवाशांच्या सोयीसाठी 80 खोल्याचं ट्रान्झिट डे हॉटेल असेल। ग्रीन एअरपोर्ट तत्वावर आधारित ही संकल्पना आहे। कार्गो टर्मिनल, T1 टर्मिनल आणि 2 टॅक्सीवे असतील। वर्षाला 9 कोटी प्रवाशांच्या प्रवासाची क्षमता असणार आहे। वर्षाला 10 लाख टन कार्गो हवाई वाहतुकीची सुद्धा क्षमता या विमानतळाची असणार आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दाखल झालेले आहेत नवी मुंबईमध्ये आणि लवकरच विमानतळाचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। तर महामुंबईची आता उज्ज्वल भविष्याकडे झेप अशा प्रकारे म्हटलं जात आहे। हा एक प्रकारे स्वप्नपूर्तीचा सुद्धा दिवस आहे नवी मुंबईकरांच्या। गेली 25 वर्ष या विमानतळासाठी वेगवेगळ्या प्रकारे लढा सुरू होता आणि अखेर आता हे विमानतळ उद्घाटनाची प्रतीक्षेत अनेक दिवसांपासून होतं। या विमानतळाचं आता उद्घाटन होणार आहे। मात्र या ठिकाणाहून उड्डाणाला सुरुवात होणार आहे ती डिसेंबर महिन्यापासून। त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस लोकसेवेमध्ये हे विमानतळ दाखल होणार आहे। नवं पर्व देशाच्या विकासाचं, महत्त्वाकांक्षांच्या परिपूर्तीचं अशा प्रकारे आता या संदर्भात सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ओम, नवी मुंबईमध्ये सध्या अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईमध्ये दाखल झाल्याचं कळतंय आणि काही वेळामध्ये नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। ओम, माझा आवाज पोहोचतोय? मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आणि भारताचं हे पहिलं पूर्णपणे डिजिटल असं विमानतळ असणार आहे। या विमानतळाचं एक खास वैशिष्ट्य आहे, NMAI हे भारताचं पहिलं पूर्णपणे डिजिटल विमानतळ आहे। तर डीजी यात्रा सुविधेसह संपूर्णपणे सक्षम आहे।
आणि या ठिकाणी AI आधारित स्वयंचलित टर्मिनल प्रणालीद्वारे प्रवाशांना अखंड आणि हा सगळा कागद विरहित अनुभव या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे हा संपूर्ण प्रवास एक प्रकारे AI आधारित स्वयंचलित असणार आहे। त्याचप्रमाणे प्रारंभिक आणि पूर्ण क्षमता जर पाहिली तर पहिल्या टप्प्यामध्ये विमानतळाची प्रवासी क्षमता ही दरवर्षी साधारण 20 दशलक्ष म्हणजे साधारण 2 कोटीची आहे आणि सगळे टप्पे जेव्हा पूर्ण होतील त्यानंतर 4 टर्मिनल 2 धावपट्ट्यांसह विमानतळ दरवर्षी जवळपास 9 कोटी प्रवासी आणि साधारण 3.25 दशलक्ष मेट्रिक टन इतकी मालवाहतूक हाताळणार आहे। त्यामुळे सगळ्यात मोठं असं हे विमानतळ असणार आहे। तर या विमानतळाचं डिझाईन सुद्धा तितकंच उत्कृष्ट आहे। जहां हदीद आर्किटेक्ट्स यांनी डिझाईन केलेल्या टर्मिनल इमारतीची रचना कमळाच्या फुलाच्या आकाराच्या आधारित आहे।